लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली. आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. अतिशय आनंद आहे. निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे. 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील. काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात. अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले. महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे की 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले. आज या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले. जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील. आत्ताच तुम्हाला सांगतो कोणकोणते ते 15 जिल्हे आहेत, त्यामध्ये पैसे वाटप झाले. किती पैसे वाटप झाले? 2100 प्रमाणे झाले का 1500 प्रमाणे झाले का 4200 रुपये वाटप झाले? पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो आणि तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. त्यासाठी आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून टाका. सर्वात अगोदर बघू शकता 2100 + 2100 म्हणजे 4200 रुपये सुद्धा जमा झालेले आहे. आता कोणाला 4200 रुपये भेटले आणि कोणाला 2100 रुपये मिळालेले आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. पूर्ण आर्टिकल आलेला आहे. सर्वात अगोदर जे आनंदाची बातमी आहे त्या सर्वात अगोदर आपण पाहूया की लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे. खूप दिवसापासून महिला वाट पाहत होत्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार. मुख्यमंत्रीची बैठक सुद्धा झालेली आहे आणि सर्वात मोठं तुम्हाला काल जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगून दिलं होतं की उद्या तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आणि आज सर्वांच्या खात्यात पैसे जमा झाले. सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात वाटप झाले आणि लवकरच जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत नसाल तर तुम्हाला सुद्धा पैसे भेटून जाणार आहे आणि जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील. आणि असं याला कोई अट नाही, कुठलीच नाही, सर्व महिलांना पैसे मिळाले आहेत. अखेर प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले. आज आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे. आता कोणकोणते ते जिल्हे आहेत त्यात पैसे वाटप झाले. सर्वात अगोदर तुम्हाला जिल्हे दाखवतो की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि इथं बघू शकता तुम्ही आता 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले. त्यापैकी म्हणजे पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ. जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला पैसे सुद्धा भेटले असतील. तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तुम्हाला पैसे आले असतील आणि किती पैसे भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटला सांगू शकता. मी तर तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला आतापर्यंत 2100 देण्यात आलं आहे की 4200 रुपये देण्यात आलं आहे. त्यावर सूत्राने एक मोठी माहिती दिलेली आहे. ती माहिती सुद्धा तुम्हाला दाखवतो, तो आर्टिकल सुद्धा तुम्हाला दाखवतो. कोणाला 4000 भेटले आणि कोणाला 2100 भेटलेले आहेत. म्हणजे 4200 आणि 2100 यामध्ये कोणाला भेटले ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आता सातारा जिल्ह्यात जरी राहत असाल तरी सुद्धा पैसे भेटले आणि अमरावती जिल्ह्यात जरी राहत असाल सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे. आणि या जिल्ह्यांपैकी सर्वात मेन म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात सर्वात अगोदर पैसे वाटप झालेले आहे. आता या जिल्ह्यांमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगून देतो की या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल म्हणजे सर्वांना सरसकट पैसे दिले जाणार आहे आणि आता 4200 रुपये जमा झाले. महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. 4200 रुपये जमा झाले महिलांना आणि काही महिलांना फक्त 2100 रुपये आलेले आहेत. बघा ही सर्वात मोठी बातमी आहे की महिलांना 4200 रुपये कोणाला भेटले आणि कोणाला 2100 रुपये मिळाले आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही हे काम केलं असेल तर तुम्हाला 4200 रुपये भेटले असतील किंवा 4200 रुपये मिळणार आहे. आता ते कोणतं काम केलं आहे, कोणाला हे पैसे भेटले, आता तुम्हाला कसं 2100 भेटले, बाकींना कसं 4200 रुपये भेटले त्यावर पण मोठं आर्टिकल आलेलं आहे. सर्वात अगोदर आपण बघूया की त्या 15 जिल्ह्यांपैकी जळगावला जरी तुम्ही राहत असाल, जळगाव जिल्ह्यावाल्यांसाठी पण आनंदाची बातमी, जळगावला सुद्धा पैसे वाटप झाले. नाशिकवाल्यांसाठी पण आणि संभाजीनगरवाल्यांसाठी पण. आता हे जे तुम्हाला जिल्हा दाखवतो यापैकी तुम्ही राहत असाल तर तुम्ही आतापर्यंत कमेंट केलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्ही या जिल्ह्यात राहतो. पूर्ण जिल्हा तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप झाले. आणि सर्वात अगोदर एक मोठी अनाउन्समेंट सुद्धा झालेली आहे. ती अनाउन्समेंट ऑलरेडी त्यांनी करून दिली आहे, फक्त त्याला मान्यता नव्हती, आता मान्यता सुद्धा भेटलेली आहे. ती म्हणजे सर्वात मेन म्हणजे पीठाची गिरणी वाटप होणार, याला पूर्णपणे मंजुरी झालेली आहे. सर्व महिलांना पीठाची गिरणी वाटप होणारच आहे, यावर मंजुरी झालेली आहे. आता एक केंद्राकडून वरून ऑर्डर आलेला आहे. बघा केंद्र शासनाने मंजूर करून टाकलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही
पिठाची गिरणी वाटप करायची आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे। सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो, यावर एक आर्टिकल आला आहे, तो आर्टिकल सुद्धा तुम्हाला दाखवतो की पिठाची गिरणी कोणाला मिळणार आहे, कोणाला मिळणार नाही, ते सुद्धा डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आणि दुसरं म्हणजे शिलाई मशीनसाठी तुम्हाला थोडी वाट पाहावं लागेल, कारण की आता ऑलरेडी शिलाई मशीन त्यांनी चालू केलं होतं, पण आता मंजुरी फक्त पिठाची गिरणीसाठीच भेटलेली आहे। पिठाची गिरणी कोणाला मिळणार आहे? ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरला असेल त्यांना देण्यात येणार आहे आणि पोर्टल सुद्धा ओपन करण्यात येणार आहे। जसं तुम्हाला घर किट भेटते, म्हणजे भांड्याची एक किट भेटत होती, तसंच आता पिठाची गिरणी घरोघरी भेटणार आहे। त्यासाठी तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहे, कसं काय जोडायचं, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो। आणि सर्वात अगोदर मी तुम्हाला ते जिल्हे दाखवतो आणि मग तुम्हाला पिठाची गिरणीसाठी कसं फॉर्म भरायचा आणि कसं याचा लाभ भेटेल ते पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। पण ऑलरेडी मी तुम्हाला सर्वात अगोदर जिल्हा दाखवून देतो, रत्नागिरी। आता रत्नागिरीत जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी पण आणि धुळेवाल्यांसाठी पण आणि रायगडवाल्यांसाठी पण, यासाठी पण आनंदाची बातमी। या 15 जिल्ह्यांपैकी 9 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही आता राहत असाल तर तुम्ही आताच्या आता कमेंट करून द्या। आता रायगडला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे बघा। आणि मुंबईवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, मुंबईला जर राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे भेटले असतील। नंदुरबारवाल्यांसाठी पण पैसे भेटले असतील आणि बीडवाल्यांसाठी पण पैसे भेटलेले आहे। उर्वरित जिल्हे बघण्या अगोदर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आताच्या आता व्हिडिओला लाईक करून टाका। या कॉर्नरला बटन असतं, लाईक करून टाका। असं नवनवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आता पिठाची गिरणी कोणाला मिळणार आहे हे सर्वात अगोदर आपण बघूया। पिठाची गिरणी कोणाला देण्यात येणार आहे? आता ज्या महिलांनी फॉर्म भरलाय त्यांना काही करायची गरज नाही, तुम्हाला घरपोच पिठाची गिरणी येणार आहे। पण जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला 2 डॉक्युमेंटच जमा करायचं। तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल म्हणजे पूर्ण डिटेल त्यांच्याकडे आहे, लाडक्या बहिणींची सर्व डिटेल त्यांच्याकडे आहे, फक्त तुम्हाला हे 2 कागदपत्र जोडावेच लागणार आहे। सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं घरचं लाईट बिल बघा, लाईट बिल, तुमच्या घरात लाईट बिल जे येतं ते तुम्हाला लाईट बिल, आणि दुसरं म्हणजे तुमचा घराचा 7/12, या 2 कागदपत्र तुम्हाला जॉईन करायचे आहे। 2च कागदपत्र त्यांनी दिलेले आहे की पहिलं कागदपत्र आहे तुमचं लाईट बिल, ठीक आहे, लाईट बिल, आणि दुसरं म्हणजे तुमच्या घराचा 7/12 बघा, 7/12 असतो ना तुमच्या घराचा, या 2च कागदपत्र तुम्हाला जॉईन करायचे आहे। आणि पिठाची गिरणीसाठी एक पोर्टल ओपन केलं गेलं असेल, त्यावर पोर्टलमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरताना हे 2च डॉक्युमेंट लागणार आहे। जर हे 2 डॉक्युमेंट तुमच्याकडे क्लिअर असतील तर तुम्हाला पिठाची गिरणी, जसं भांड्यांची किट वाटप झाली तसंच पिठाची गिरणी घरोघर वाटप होणार आहे। तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लगेच याचा फॉर्म भरून टाका। ही वेबसाईट आता चालू झालेली आहे, तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। आता शेवटचं म्हणजे शेवटचे जे 3 जिल्हे बाकी आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो की या जिल्ह्यात जरी तुम्ही राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहे। शेवटचे जिल्हे म्हणजे पुण्यामध्ये जरी राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला आता पैसे भेटले असतील। आणि शेवटचं कोल्हापूर आणि अहमदनगर आणि कोल्हापूरवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी, या जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। आता तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं तुम्ही 2100 प्रमाणे तुम्हाला पैसे भेटले का तुम्हाला 4200 पैसे भेटले। आता तुम्हाला किती पैसे भेटले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि ज्या महिलांना पैसे भेटले नाही त्यांनी सुद्धा कमेंट करायचं की सर आम्हाला अजून पैसे भेटलेले नाही, जेणेकरून आपल्याला एक सर्वे सुद्धा समजून जाईल की किती महिलांना पैसे दिले आणि किती महिलांना अजून पैसे मिळाले नाही। माहिती आवडली असेल तर आताच्या आता व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करून घ्या। तुमच्यासाठी मोठमोठे अपडेट घेऊन येत असतो, म्हणून आताच्या आता बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करून घ्या। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।